तेव्हा तशी या सदरामध्ये आज आपण ऐकणार आहोत रानकवी कवी नाधो महानोर यांची एक सुंदर कविता. एका माहेरवाशिणीची व्यथा सांगणारी ही कविता आहे. ऐकूया कवी नाधो महानोर यांची माहेरवाशिण. वाचक स्वर स्मिता सैंदानकर. लेकी गेल्या दूरदेशी जशा चिमण्या आकाशी. लेकी गेल्या दूरदेशी जशा चिमण्या आकाशी. त्यांचं नांदणारं घर तरी येती माहेराशी. त्यांचं नांदणारं घर तरी येती माहेराशी. लेकी गेल्या दूरदेशी. तुझ्या शेणाच्या गोवऱ्या थापताना खळ्यावर. तुझ्या शेणाच्या गोवऱ्या थापताना खळ्यावर पोरी अजून ऐकती तुझ्या बिलवरांचे स्वर. निघताना पोरी बाळी त्यांची भरताना ओटी. निघताना पोरी बाळी त्यांची भरताना ओटी. पोरी शहाण्या तरीही डोळा आसवांची दाटी. डोळा आसवांची दाटी. खूप खूप केलं आई साऱ्या भावंडांच्यासाठी. खूप खूप केलं आई साऱ्या भावंडांच्यासाठी. काही ठेवले न माझे. काही ठेवले न माझे माझा घास त्यांच्या ओठी. कसे सांगू तुला माये एका रक्ताचाच जर. कसे सांगू तुला माये एका रक्ताचाच जर. कशा पायी कळे ना ग असा पेटतो विखार. कशा पायी कळे ना ग असा पेटतो विखार. माझ्या सुना लेकरांचा छान रिमझिम संसार. माझ्या सुना लेकरांचा छान रिमझिम संसार. तरी हेलावून जातं जुनं भावंडांचं घर. तरी हेलावून जातं जुनं भावंडांचं घर. लेकी गेल्या दूरदेशी जशा चिमण्या आकाशी. कवी नाधो महानोर. वाचक स्वर स्मिता सैंदानकर.